श्रीराम साधक हो. सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, पहिल्या प्रथम मी केशवरावांना जो प्रश्न विचारला तो प्रश्न मी आपल्यापुढे मांडतो. असे प्रश्न विचारूनच मी त्यांचा जो काही जीवनक्रम होता तो समजून घेतला. प्रश्न असा विचारला, प्रश्न जरा अवघड आहे, आपण तो समजून घ्यावा. दृश्य जग मला सुख देईल असे प्रत्येकाला ठाम वाटते. बघा दृश्य जग मला सुख देईल असे प्रत्येकाला ठाम वाटतं, पण हा निव्वळ भ्रम आहे. हा भ्रम जाता जात नाही. श्री महाराजांनी आपला हा भ्रम कसा काढला याबद्दल एखादी घटना सांगा, असं मी त्यांना विचारल्यावर ते मला म्हणाले, बापूसाहेब, हा जो प्रश्न तुम्ही विचारलात तो प्रश्न मी महाराजांना 1942 साली विचारला आणि हा माझा भ्रम घालवा म्हणून त्यांच्या पाठीमागे लागलो. महाराज म्हणाले, वेळ आली की तो भ्रम घालवू, आणि ती वेळ 1944 साली आली. आपल्याला पहिल्या प्रथम सांगायचं म्हणजे मी ज्या ज्या आठवणी तुम्हाला सांगितल्या त्या आठवणींमध्ये आत्ता जी आठवण मी सांगतोय ती आठवण मुकुटमणी आहे हे लक्षात ठेवा. अगदी आपल्याला सांगितल्यावर कळेल की ती कशी मुकुटमणी आहे ते. याप्रमाणे 1942 सालापासून मी त्यांच्या पाठीमागे होतो आणि वेळ आली की त्याची पूर्ती होईल असं त्यांचं म्हणणं असायचं. आणि 1944 साली ती वेळ अशी आली. केशवरावजी मला सांगतात, 14 एप्रिल 1944ला मुंबईत मोठा बॉम्बस्फोट झाला. मी मुंबईतच होतो तर मोठा बॉम्बस्फोट झाला आणि मुंबईतून पळापळ सुरू झाली. जवळजवळ पाऊण मुंबई खाली झाली आणि त्यावेळी अशी भीती होती की आता मुंबईवर बॉम्बवर्षाव होणार. अशा वेळी केशवरावांचं बिऱ्हाड हिंदू कॉलनीत दादरला 10व्या गल्लीत होतं. आपण या परिस्थितीत काय करावं? त्यांनाही प्रश्न आला. तेव्हा ते महाराजांना विचारायला गेले, महाराज, या परिस्थितीत मी काय करू? हैदराबादला जाऊ का? केशवरावांच्या वडिलांचं घर हैदराबादला होतं. तिथं मी जाऊ का असं महाराजांना ते विचारायला गेले. तसं महाराज म्हणाले, केशवराव, मला असं वाटतं की तुम्ही इथे माझ्याजवळ येऊन राहावं. मी हे का म्हणतोय? मी अशाकरता असं म्हणतोय की जे माझं होईल ते तुमचं होईल. दादरची जागा सोडावी आणि इथे येऊन राहावं. मालाडच्या घरात वर 2 खोल्या रिकाम्या होत्या. तात्यासाहेब केतकर खाली राहायचे आणि वर 2 खोल्या रिकाम्या होत्या. पती पत्नी दोघेही विचारायला गेले होते या परिस्थितीत काय करावं असं. तेव्हा महाराज म्हणाले, तुम्ही इथे येऊन राहावं असं मला वाटतं. आता महाराजांनी जबाबदारी घेतलीच होती. महाराज, मी जरूर येतो असं केशवराव म्हणाले. पण म्हणाले, महाराज, मी इथे कसा येऊ? म्हणजे सामान केव्हा आणू? काय आणू? महाराज पुढे काय म्हणाले, आपल्याला सामान आणायचंच नाही. हे मुख्य आहे. आपल्याला सामान आणायचंच नाही. आता आपली ती वेळ आली. कोणती? जी वेळ यायची आहे असं म्हणत होते ती वेळ आत्ता आली. दृश्य जग मला सुख देईल हा भ्रम काढण्याची वेळ आत्ता आली. आणि आता असं करायचं की कपड्यानिशी तुम्ही दोघांनी इथे यायचं. जी काही तुमची महत्त्वाची पुस्तकं असतील 3-4 तेवढी घ्यायची आणि कपड्यानिशी इथे यायचं. बाकीचा सगळा संसार लुटून टाकायचा. काय परीक्षा आहे ही? दृश्य जगाचा मोह भान जे आहे ना ते लोपायला हा उपाय आहे. केशवरावांनी ती आज्ञा समजून दुसरं तिसरं काही केलं नाही. गेले आणि त्यांची काय 3-4 महत्त्वाची पुस्तकं घेतली. गुरु आज्ञा अगदी तंतोतंत त्यांनी पाळली. तसेच्या तसे दोघे नवरा बायको मालाडला आले. पण आधी घर लुटवलं. हमाल बोलावले. GIPच्या स्टेशनवरून सेंट्रल स्टेशनवरून हमाल बोलावले. समोर गरीब लोक राहत होते. त्यांना बोलावलं आणि घर लुटायला लावलं. 1-1.5 तासात सगळं घर लुटलं गेलं. सगळं मोकळं झालं.
आपण कधी तो अनुभवच घेणार नाही आणि तसे ते मालाडला आले. आल्याबरोबर दोघेही नवरा बायको महाराजांना भेटले. महाराजांना भेटल्यावर महाराजांना इतका काही आनंद झाला. केशवराव, अहो तुम्ही माझं ऐकलत. आज मला इतका काही आनंद होतोय म्हणून सांगू. मला कसा आनंद होतोय म्हणून सांगू का? एक उस्ताद असतो. उस्ताद म्हणजे गाणं शिकवणारा. उस्ताद आपल्या शिष्याला गाणं शिकवत असतो. गाणं शिकवता शिकवता त्यांना तान शिकवायची असते. एक तान, दुसरी तान, तिसरी तान अशा तो ताना शिकवत असतो. ताना शिकवता शिकवता एक तान तो शिष्य गुरुपेक्षाही चांगला घेतो. असं होतं कधीकधी. शिष्य तयारीचा असला ना तर गुरुपेक्षा चांगली तान घेतो. त्याला चांगल्या आवाजाची देणगी असली तर तो चांगली तान घेतो. आणि शिष्याने आपल्यापेक्षा चांगली तान घेतल्यावर उस्तादाला ज्या गुदगुल्या होतात त्या मला आत्ता होत आहेत. असो. साधक हो, परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे यांनी परमपूज्य श्री बाबा बेलसरे यांना घर लुटवण्याचं तुमचं धारिष्ट झालं कसं असा प्रश्न विचारला. त्यावर परमपूज्य श्री बाबा बेलसरे यांनी काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.